नमस्कार. मी आता खरिवलीमध्ये आहे. आपण बघतो की रस्त्याचं जे काम चालू आहे आणि आपण म्हणतो ना, एक तरुण शिक्षित जागृत सरपंच जर असेल, उपसरपंच, सरपंच, पदाधिकारी, तर तो कशाप्रकारे ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने काम करून घेतो. आज आपण असेच एक आपल्या खरिवली गावचे जे उपसरपंच आहेत, एक डॅशिंग व्यक्तिमत्व आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नेमकी काय हा विषय आहे. ओके. नमस्कार. मी आझाद अधिकारी उपसरपंच खरिवली. आजचा विषय होता की आमचा खरिवली ते केळीचा वाडा रस्ता, जो आम्ही खूप वर्षानुवर्ष आम्ही त्या रस्त्यावरच्या व्यापासून त्रस्त होतो. सगळ्या गाव म्हणजे वर्षानुवर्ष गेली. त्याच्यानंतर आम्ही 5-10 वर्ष आंदोलने केली, पत्रावर केला. त्याच्यानंतर आम्हाला नशिबाने आमच्याकडं रस्ता मंजूर झाला. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून रस्ता मंजूर झाला. त्याच्यासाठी भरवी तरतूदसुद्धा झाली. टेंडर झालं, कामसुद्धा चालू झालं. आम्ही काम सुरू झाल्यानंतर आम्ही वारंवार कॉन्ट्रॅक्टरला मीटिंग करून सूचना दिल्या. जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहे. जागेसंदर्भात किंवा कुठे झाडं तोडायची असतील, बाकी काही समस्या असेल तर आम्ही त्यांना मदत करायला तयार होतो. कुठेही जागेच्या वगैरे काही तक्रारी नव्हत्या, ज्या होत्या त्या आम्ही सॉल्व्ह करून दिल्या. त्याच्यानंतर आम्ही फक्त एवढं अपेक्षा ठेवली, जो रस्ता जो आमचा खूप प्रयत्नाने मंजूर झालेला आहे तो क्वालिटीचा व्हावा. पण जो रस्ता होताना प्रत्येक वेळेस आम्ही त्याला जेव्हा चुका होतात तेव्हा आम्ही त्याला सूचना केल्या किंवा त्यांच्याकडं निदर्शनास आणून दिल्या, पण सुधारणा व्हायचं काही नाव घेत नाही. आज 700-800 मीटरचा रस्ता झाला आहे. आम्ही त्याला पहिल्याच दिवशी जेव्हा काम चालू होतं, आम्ही फक्त मागणी आहे की इस्टिमेटनुसार रस्ता व्हावा. पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही रस्त्याचं काम चालू झालं तेव्हा आम्ही पहिल्या दिवशी आम्ही त्याला चुका निदर्शनास दिल्या आणि त्याचा पत्रव्यवहारसुद्धा केला की ह्या एवढ्या चुका आहेत त्या तुम्ही सॉल्व्ह करून टाका. त्याच्यानंतर ठीक आहे, ते आज करतो, उद्या करतो, असं चालू राहिलं. आजपर्यंत एवढा रस्ता होला आहे, त्याच्यामध्ये काही चुका काही बंद व्हायच्या थांबत नाही आहेत. आता मध्ये एक दिवस त्याने इथे जी RMCचं जे असतं सिमेंट कॉन्क्रीट मी रेडीमिक्स येतं, त्याच्यामध्ये इथे येऊन तो सिमेंट टाकत होता किंवा खडी टाकत होता. ते आम्ही व्हिडिओ त्या साहेबांचं पालघरला मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आहे त्या ऑफिससोबत शेअर केल्या. त्याच्यानंतर कधी कधी क्रॅक्स जात होत्या ते शेअर केले, पाणी मारलं जात होतं ते शेअर केलं. आता त्या दिवशी तर जो माल आला तो एकदम जाड होता, खडी होती, म्हणजे एकदम गठ्ठा झालेला माल होता. कुठे कधीचा माल होता काही माहिती. आम्ही त्याच्याला सांगितलं बॅच रिपोर्ट द्या. ते बॅच रिपोर्ट आजपर्यंत मला मिळालं नाही. आम्ही त्याच्यानंतर एकदा रस्ता बंदसुद्धा केला की जेणेकरून आपलं काम आहे तो कॉन्ट्रॅक्टर सुधारेल. त्याच्यानंतर त्यांनी आणि आमची डेप्युटी इंजिनियर आणि आमची एक मिटिंग झाली ऑफिसमध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये की त्यांनी सांगितलं आम्ही आणि पेपरवरती लिहून दिलं आम्ही अशा चुका करणार नाही, सुधारू. आम्ही बोललो ठीक आहे, तुम्ही चालू करा. आम्हाला आमचं इंटेन्शन असं आहे की रस्ता व्हावा. तर आम्ही खूप वर्षानुवर्ष त्या रस्त्यापासून त्रस्त आहोत. तर ठीक आहे, पूर्ण चालू करा. चालू केल्यानंतर आम्हाला त्यांनी लिहून दिलं आम्ही 2 महिन्यात एवढं रस्ता करू हे ते. पुन्हा आज ह्या पुन्हा वारंवार चुका होत असेल तर आता काय करावं ह्याचं मार्गदर्शन तुम्ही करावं व आम्हाला न्यूज नेटवर्कने RV न्यूज नेटवर्कने ह्या संदर्भात मदत करावी. त्यांच्याकडून चांगलं काम करून घेण्यासाठी